आणि टाइम अलर्ट असेल पंच आयोजन कमिटीने सांगितलं की प्रत्येक टीमला आपण टाइम अलर्ट करा. तर 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटक समाप्त करावे लागतील. फार लक्षात ठेवायचे. स्ट्राइकला फलंदाज पाहायला मिळेल मोहसिन शेख आणि नॉन स्ट्राइकला प्रकाश पाटिल. विवेक जी तांती उपस्थित है, आइए आपका भी हम स्वागत करेंगे. मोहसिन शेख आणि प्रकाश पाटील सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. हा सामना पाहतो आपण नवीन आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी. 52 उपक्षे उलवे असा हा सामना दरम्यान सामन्याला सुरुवात होते. उलवे संघाने टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. बॅटिंगसाठी मात्र आमंत्रित केलं वावंच्या टीमला आणि वावंच्या टीमची सलामीची जोडी मोहसिन शेख आणि प्रकाश पाटील ही आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी ट्रॅकवरती पहिला ट्रम्प कार्ड पाहायला मिळेल संघाचा कर्णधार किरण पाटील, पनवेल समालोचक असोसिएशनच्या अध्यक्ष आणि चांगले कॉमेंटेटर देखील ते आहेत. चांगली हिंदी कॉमेंट्री खूप चांगली करतात. गोलंदाजी ट्रॅकवरती पाहायला मिळेल पंचांचा ग्रीन सिग्नल असेल. गोलंदाज तयार किरण पाटील. गोलंदाज पहिला चेंडू फेकण्यासाठी मोहसिन शेख. जबरदस्त चेंडूची काय जबरदस्त वेगवान चेंडू भन्नाट वेग आणि वेगावर मात्र पूर्णपणे बीट केलं फलंदाज मोहसिन शेख. या फलंदाजाला पहिलाच बॉल येतो डॉट. सेकंड बॉल जबरदस्त चपराक वन बाउंड चेंडू सीमा बाहेर 4 धावांसाठी चौकार. मोहसिन शेखच्या बॅट मधून येतो चौकार. मध्ये पहिला आला डॉट बॉल, त्याच्यानंतर मात्र फलंदाजाच्या बॅटमध्ये चौकार. या बॉलवरती मात्र चांगला फटका ऑन साईडला अराउंड कार्पेट. इथं मात्र थ्रो थोडीशी खराब पाहायला मिळाली. कदाचित डायरेक्ट हिट केला असेल तर धोका निर्माण झाला असता फलंदाजाला. एक धाव मात्र कंप्लीट झाले. एका धावेने मात्र धावफलक जाईल पुढे. 5 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. पहिला डॉट बॉल, त्याच्यानंतर सेकंड बॉलवरती आला चौकार. तिसऱ्या बॉलवरती आली सिंगल. टोटल पाहायला मिळते 5 धावा धावफलकावरती. आता मात्र स्ट्रायकरला फलंदाज पाहायला मिळेल प्रकाश पाटील. हा फलंदाज प्रकाश पाटीलचा विचार केला तर अनेक मैदानं गाजवली मात्र या फलंदाजांनी. तोच फलंदाज मात्र आता स्ट्रायकरला फलंदाज पाहायला मिळेल. लो फुटस बॉल यावेळेस मात्र अगदी समोर केलाय. 2 फलंदाज फिल्डर चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. तोपर्यंत सेकंड रन कंप्लीट झाली आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोघांमध्ये पाहायला मिळाली. 2 धावीने मात्र धावफलक जाईल पुढे. 7 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. चांगला फटका होता. तेवढं चांगले फिल्डिंग डिपार्टमेंट देखील पाहायला मिळालं डीप मध्ये. मॅन्डेटरी पॉवर प्ले पाहतो आपण पहिला ओव्हरचा खेळ आणि त्या ओव्हरमध्ये चांगला खेळ पाहायला मिळते. एका बाजूला चांगली गोलंदाजी पाहायला मिळते, दुसऱ्या बाजूला चांगली फटकेबाजी देखील पाहायला मिळते. प्रकाश पाटील असेल स्ट्रायकिंगला. यावेळी मात्र इनसाइड आउटचा फटका. फिल्डर नाहीये. वन बाउन्स पाहूया. फिल्डर पोहोचले तोपर्यंत मात्र इथं मात्र काय घडलं गेलं. सेकंड रन तर कंप्लीट झाली आहे आणि 2 धावा कंप्लीट आणि टोटल पाहायला मिळेल धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल टोटल 9 धावा. 9 धावा धावफलकावरती पाहायला मिळते. आतापर्यंत विचार केला तर 5 चेंडूंचा खेळ झालाय. 5 चेंडूमध्ये धावा खर्च केल्यात 9. पहिला आला डॉट, सेकंड बॉलवरती चौकार, तिसऱ्या बॉलवरती सिंगल, चौथ्यावरती सेकंड आणि 5व्यावरती सेकंड. इथं फटका चांगला आहे. फटका चांगला आहे. अराउंड कार्पेट जमीन लगतचा चेंडू. चेंडू मात्र गोलीच्या वेगाने चेंडू सीमा बाहेर 4 धावांसाठी चौकार.
त्याला समाप्त एक षटकाच्या अखेरीस धावसंख्येत धावफलकावरती पाहायला मिळते 52 टीमच्या 13 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. मोसिम शेख पाहतो आपण मैदानावरती आणि प्रकाश पाटील. मोसिम शेखचा विचार केला तर मोसिम शेखच्या नावावरती आतापर्यंत 40+ मध्ये 3 बाईक त्याच्या नावावरती आहे. हा जबरदस्त खेळाडू. पहिल्या षटकाचा विचार केला तर 3 मिनिटाचा अवधी घेतला. जबरदस्त गोलंदाजी, अगदी खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळाल्या. त्या ओव्हरमध्ये देखील 2 चौकार देखील आल्या, तरी पण 3 मिनिटांमध्ये अवघा षटक समाप्त झाला. खूप चांगली गोलंदाजी राहिली. 15 मिनिटाचा आपल्याला अवधी होता 3 षटक फेकण्यासाठी, परंतु पहिल्या षटकामध्ये अगदी 3 मिनिटं लावली आहेत. किरण पाटील गोलंदाज होता, चलाकी भरपूर आहे त्याच्याकडे. 13 धावा धावफलकावरती पहिल्या षटकामध्ये. चला आता मात्र ओके. तर या दरम्यान आमचे टोंडरेगावचे ग्रामस्थ मंडळ या ठिकाणी उपस्थित असाल तर आपण मंचावरती यावा आणि पुढचा मॅच बेतवडे संघ आणि त्याच्या विरोधात खेळतो संघ सुरभी 11 पडगे आणि त्याचबरोबर बेतवडे संघाचे बिग सपोर्टर श्रीमान राजेश मामा भोईर यांचं सुद्धा आगमन झालं. आपण स्टेजवरती यावं. सेकंड वोटसाठी आलाय गोलंदाज आइलेश मात्रे. हा गोलंदाज चांगली फलंदाजी देखील करतो आइलेश, आणि सेकंड वोटसाठी गोलंदाजीसाठी त्याचा वापर पाहायला मिळेल. समोर मोसिम. यावेळेस मात्र बॅटची कडा, चेंडू मात्र आउटफील्ड फास्ट आहे. आउटफील्ड थोडीशी मिस्ड फिल्डिंग पाहायला मिळते. तोपर्यंत 2 धावा तर कंप्लीट केल्यात. 2 धावा कंप्लीट झाल्या पहिल्याच बॉलवरती. 2 धावीने मात्र धावफलक जाईल पुढे. 15 धावा धावफलकावरती. अजून विचार केला विकेटचा तर विकेट गमवली नाहीये. सलामीची जोडी मात्र अजूनही सलामत पाहायला मिळते. प्रकाश पाटील आणि मोसिम शेख. जबरदस्त फलंदाजी आतापर्यंत राहिली आहे. मिस टायमिंग स्टॉक, चेंडू हवेत, फिल्डर उपस्थित, फर्स्ट विकेट डाऊन. 52 टीमला लागला हा पहिला धक्का. बिग विकेट मैदानातून बाहेर. मोसिम शेख सारखा फलंदाज, एक आक्रमक फलंदाज, नेहमीच विस्फोटक फलंदाजी करत असतो मैदानावरती, आणि तो फलंदाज मात्र बाद झालाय. बिग विकेट, महत्वाची विकेट मैदानातून बाहेर. 52 टीमला हा लागलेला पहिला धक्का. 52 टीमचा विचार केला तर 15 धावा धावफलकावरती आणि 15 धावसंख्येवरती पहिला धक्का बसलाय. नवीन फलंदाज प्रवीण पाटील आलाय. गोलंदाज पाहतो आपण आइलेश मात्रे. सेकंड ओव्हर फेकत असताना मात्र पहिला विकेट मिळवले आपल्या टीमसाठी. जबरदस्त फटका, जबरदस्त फटका. आल्या आल्या मात्र चेंडूला पाठवलाय. 6 धावांसाठी षटकार. बाजूला प्रवीण पाटील. 22 धावा धावफलकावरती. हाफटॅकरचा चेंडू. यावेळेस मात्र जबरदस्त चपराक. फिल्डर उपस्थित आहे, फक्त सिंगल मिळाली. योग्य निर्णय. झेलसाठी धावला नाही पुढे. कदाचित झेलसाठी गेला असता तर धोका निर्माण झाला असता. 4 धावा देखील मिळाल्या असत्या आणि तोच निर्णय मात्र तिथे त्यांनी अंतिम टप्प्याला घेतला. सिंगल मिळाली या चेंडूवरती. सिंगल मात्र धावफलक झाला पुढे. 23 धावा धावफलकावरती. फुलरलेनचा चेंडू होता. चेंडूची कडा घेतली होती. गलीमध्ये चेंडूची अडवणी केली जातो आणि षटक क्रमांक दुसरं होतं समाप्त. 2 षटकाच्या आकडे धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल. 24 धावा धावफलकावरती. 52 टीम.
स्ट्राईक तर रोटेट केली आहे, प्रकाश पाटील आहे. जबरदस्त मोठा फटका, परंतु फिल्डर उपस्थित, अडख्या लागलेला दुसरा धक्का वावंजे टीमला. असा धर्मवीर होता शूरवीर नव्हता सत्तेचा त्याला लोभ. असा धर्मवीर होता शूरवीर नव्हता सत्तेचा त्याला लोभ. वावंजे टीम प्रवीण पाटील तंबूच्या हसरेला आलाय. नवीन फलंदाज पंकज पाटील मैदानाच्या हातमध्ये दाखल झालाय. दुसरा विकेट गमावली मात्र वावंजे टीमने. चोवीस धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. यावेळी कट केला चेंडूला, जबरदस्त चपराक, फिल्डर उपस्थित आहे, सेकंड साठी कॉल केलाय आणि सेकंड रन देखील कंप्लीट झाली आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा अगदी चपलाईने पूर्ण केल्या, 2 धावा कंप्लीट केल्या. गोलंदाज पाहतो आपण, गोलंदाजी ट्रॅक वरती तिसरं षटक मार्गस्थ असताना म्हणतो प्रदीप खारकर हा गोलंदाज पाहतो. पहिलं षटक फेकलं किरण पाटील एक गोलंदाजानी मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये. त्याच्यानंतर सेकंड ओव्हर पाहिलं आपण आयलेश मात्रे आणि तिसऱ्या ओव्हर मध्ये आला प्रदीप खारकर हा गोलंदाज. हॅलो. तर या दरम्यान मंचावरती आदरणीय सन्मान्य राघुशेठ पाटील साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय. ग्रामस्थ मंडळ टोंडरे आपण यावं, आपलं या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. डॉट बॉल आलाय. समोर पाहतो फलंदाज पंकजला. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते गोलंदाज प्रदीप खारकरची. हा चेंडू अगदी धीमा गतीने टाकलेला चेंडू. खूप चांगली गोलंदाजी. शेवटचा चेंडू असेल. 3 धावा आतापर्यंत खर्च केल्या, एक विकेट देखील मिळवले. हा चेंडू देखील सूर्य, काय जबरदस्त गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी. गोलंदाज पाहतो आपण प्रदीप खारकर हा गोलंदाज. 3 धावा खर्च केल्या आणि एक विकेट प्राप्त केली आहे आणि 3 षटकांचा खेळ झाला समाप्त. टोटल पाहायला मिळते 26 धावा. तसेच सँडी पालकर असतील आणि प्रशांत पाटील हे आजच्या दिवसासाठी आपण पंच पाहतो. षटक क्रमांक 4 गोलंदाज असेल निवृत्ती खारकर हा गोलंदाज. आतापर्यंत 3 षटकामध्ये जबरदस्त गोलंदाजी राहिली. आता मात्र या ओव्हरमध्ये धावा बनवाव्या लागतील वावंजी टीमला. खूप चांगला फटका, चेंडू हवेत आहे, फिल्डर उपस्थित नव्हता. इथं मात्र काय घडलं गेलं, इथं मात्र फलंदाज बाद झालाय. धावचीच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद.
संगीत ऐकलं आपण. सुरुवात मात्र खूप चांगली केली गोलंदाजांनी. पहिल्याच बॉलवरती धावतीच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद झाले, धाव मिळाली नाही. जबरदस्त जबरदस्त चपराक, चेंडू सीमा पार, 4 धावांसाठी चौकार. धावफलकावरती पाहायला मिळतात. 3 विकेट गमावल्यात. धावांचा विचार केला तर 31 धावा धावफलकावरती. अंतिम षटक प्रगती पथावरती पाहायला मिळतात. फ्लोरलँडचा चेंडू जबरदस्त गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी, फलंदाज बाद झालाय. त्रिफलाची दांडी कुल. विलास पाटील आलाय. 31 धावा धावफलकावरती, 4 विकेट आतापर्यंत गमावले. 4 गडी बाद, 31 धावा धावफलकावरती. 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपलाय. हणामारीचं षटक पाहतो आपण, भैरवीचं षटक पाहतो, स्लोगरचं षटक पाहतो आणि अंतिम षटक पाहतो. पुन्हा एकदा तोच दिशा, 30 लाईन. काय जबरदस्त गोलंदाजी. तुम्हाला जर मोठे फटके मारायचे असेल तर तुम्हाला लॉंग हँडचा वापर, बॉटम हँडचा वापर, फ्रंट फूटचा वापर आणि बॅक फूटचा वापर करणं गरजेचं असेल. तुम्हाला जागेवर मोठे फटके मारू शकत नाही तुम्ही. आणि खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. काय कटरचा वापर पाहायला मिळते इथं, जबरदस्त. इथे मात्र खूप चांगला फटका चांगला. यावेळेस मात्र चेंडूला उडवलाय आणि पंचांचा इशारा, षटकार. धावांची आणि ती गरज मात्र आलाय बॅटमनच्या बॅटमधून. मोठा ब्लास्ट, षटकार. आणि षटकाराने मात्र धावफलक गेला पुढे. 37 धावा धावफलकावरती आता मात्र पाहायला मिळतात. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. हा येतोय डॉट बॉल आणि टोटल पाहायला मिळेल 37 धावा, 37. 38 धावांचं लक्ष असेल ते म्हणजे उलवे टीम समोर. आमचे टोंडरे गावचे हरिभक्त पारायण राघोशेठ पाटील यांचा आपण सन्मान करूया. खरं तर आज एकादशी आहे आणि एकादशीचं औचित्य साधून आमचे बुवा सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. बेतवडे संघाचे खेळाडू. असू दे, स्पर्धा आपली असली तरी आपलाच सन्मान होणं फार महत्त्वाचं. काकाश्री आणि वारकरी संप्रदायाचे विठ्ठलाचे भक्त आहेत आणि आज योगायोग बघा, आज एकादशी आहेत आणि ज्येष्ठ शिवसैनिक बाळासाहेब ठाकरे यांचे मॉडेल पण वाकणार नाही. चला दोन्ही संघाच्या संघानायकाला विनंती असेल, बडगे त्यांच्या विपक्ष पाहत आपण. कैलास माळी साहेब आपण सुद्धा या, आपला सुद्धा सन्मान केला जाईल. कैलास माळी याच आहे. चला दोन्ही टीमचे कॅप्टन बेदवडे संघ आणि त्याच्या विरोधात खेळणारा संघ पडगे. ओके, दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत. आपण सन्मान घेतोय आणि त्यानंतर सन्मान केला जाईल हरिभक्त पारायण ज्ञानेश्वर बुवा पाटील बेतवडेचे. आज या ठिकाणी बुवा आपल्याला पाहा मिळतात, विठ्ठलाचे भक्त. मी मगाशी सांगितले की आमचे बुवा सुद्धा या ठिकाणी उपस्थित झाले आणि आपला वारकरी संप्रदाय समाज आहे भरपूर मोठ्या संख्येने आज
चला प्रीतम शेठ पाटील या आपण. अंकितजी पाटील हे सुद्धा उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा आपण सन्मान करूया. अंकितजी पाटील यावं आपण या. फोटो घ्या. त्यानंतर टॉस करू आपण लगेचच. जे हनुमान बेतवडे संघ आणि त्याच्या विरोधात पडगे हा संघ खेळताना पाहायला मिळेल. सामना असेल 4 षटकांचा नियम आहे, ते तुम्हाला कंपल्सरी आमची आयोजन कमिटी सांगेल. भरत शेठ गोंदली यावा आपण, आपला सुद्धा सन्मान केला जाईल. भरत शेठ गोंदली या आपण आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करू. चला यावं, चला या. चला या. टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत. टीम बेतवडेच्या विरोधात पडगे. हेड असा कॉल आहे, टेल आलाय. टॉस जिंकलाय पडगे संघ, टॉस जिंकलाय. कशाला पसंती द्याल? फील्ड फर्स्ट. विपक्ष संघ कल्याण डोंबिवली परिसरातील आहे. बोलत नाही का? आयोजनाविषयी काय सांगशील? पहिल्यांदा या 2025 मध्ये ही स्पर्धा. आयोजन सुंदर आहे, पण 8 टीमा पाहिजे होत्या 10च्या जागेवर. 10च्या जागेवर चपवला असं मग एंट्री जास्त लागली असती. चला सन्मान करूया साहेबांचा आपण. चला सलामीची जोडी सुद्धा मैदानामध्ये आली आहे. सामना लगेच सुरू होईल. आपण कुठेही जाऊ नका. पात्रा ग्रामस्थ मंडळ टोंडरे आयोजित माननीय सन्माननीय हरेशदादा पाटील शिवसेना उपशहर प्रमुख तळोजा यांच्या वाढदिवसानिमित्ताने स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे चषक सामन्याला झाली आहे सुरुवात. पहिलाच बॉल ऑफ ड्रॉय खेळला जातो. किरण पाटीलच्या माध्यमातून मिसफील्ड झाली आहे आणि पहिल्याच बॉलवरती आलाय भगवा चौकार. आजच्या दिवसामध्ये हा 5वा फलंदाज असेल ज्याने मात्र चौकाराने अकाउंट ओपन केलाय. मैदानाच्या आतमध्ये 38 जबेचं पाठलान करायचं आहे. पाटील चिप केलाय, झाडू फटका पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये एक धाव तर वेगाने पुणे केले गेले. क्षेत्ररक्षण आलाय, त्या ठिकाणी चेंडू उचललाय, फेकलाय. चांगला क्षेत्ररक्षण पाहिलं आपण. तो पत्र मात्र सिंगल, फक्त सिंगलच्या मदतीने टोटल जाऊन पोहोचलाय 5 या आकड्यावरती. 38 जबेचा पाठलान करायचं. श्री मलंगड वामनजी संघ पाहत आहे खेळत असताना समोर. आणि वामनजी संघाचा विचार केला ना, गोलंदाजी अचूक आहे वामनजी संघाची. शेवटच्या मुवमेंट पर्यंत हा सामना पाहायला मिळेल प्रेक्षकांना, यात मात्र शंका नाही आहे. गोलंदाजी मात्र अचूक आहे श्री मलंगड वामनजी संघाची. आदरणीय डीबी मात्र डीबी भाई मात्र साहेब या स्पर्धेला मात्र लाईव्हच्या माध्यमातून पाहत असतील. साहेबांचा मात्र सहर्ष स्वागत. साहेबांच्या माध्यमातून पाहत आहे. श्री मलंगड वामनजी संघाला मात्र टी शर्ट सुद्धा स्पॉन्सर केल्यात साहेबांनी. टी शर्ट ट्रॅक पाहता आपण, पूर्ण ड्रेस कोट. हो चांगला चेंडू, चांगला चेंडू पहा, फिरवलाय चेंडू. पहिल्या चेंडूवरती चौकार जरूर आला, त्यानंतर मात्र काय कमबॅक करत असताना लागोपाठचे हे 2 चेंडू मात्र डॉट फेकलात. अचूक गोलंदाजी. टोटल पहिला 4 चेंडू फेकला, 4 चेंडू मध्ये फक्त 5 धाबा खर्च केल्यात. हो फुलटॉस चेंडू, चांगला फटका पाहिला. कार्पेटच्या साईडने चेंडू जाईल सीमा पार. हा येतोय या मॅच मध्ये पहिला पाहतो आपण दुसरा चौकार. झालंय शिवसैनिक सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व आणि त्याचबरोबर पनवेल उपजिल्हा प्रमुख सन्माननीय आदरणीय परेशभाई पाटील, रायगड उपजिल्हा प्रमुख सन्माननीय परेशभाई पाटील साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. आमच्या स्पर्धेचे आयोजक सन्माननीय हरेशदादा पाटील आपल्याला इन्व्हाइट करतात. आपण मंचावरती यावं. 5 चौकार आला, त्यानंतर मात्र कमबॅक करावा लागेल गोलंदाजाला.
पुन्हा एकदा चांगला फटका पाहिला. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी थोडासा दूरवरती होता क्षेत्ररक्षण. चेंडू उचलला फेकला तोपर्यंत मात्र सिंगल. पहिल्या षटकाचा वादवी खेळ संपला गेला. टोटल पाहिली आपण जाऊन पोहोचलाय बिनबाद 10 या आकड्यावरती. विनंती असेल पहा विचार असेल ना टाइम अलर्ट असेल यावरती लक्ष असू द्या. 15 मिनिटाच्या आतमध्ये आपल्याला 3 षटकं फेकायचे आहेत. कदाचित 15 चे 16 मिनिटं झाले तर एक खेळाडू सर्कल दायऱ्याच्या आतमध्ये आणावा लागेल. श्री मलंगड वामनजे संघ लक्ष द्या. आपण पहा विचार केला ना पहिल्या षटकामध्ये तब्बल 10 धावा जमा केल्यात. पहा वामनजे संघ जेव्हा फलंदाजी करत होता ना तेव्हा मात्र पहिल्या षटकामध्ये तब्बल 13 धावा जमा केल्या होत्या. मात्र सुरुवात दमदार झाली आहे. उल्वे संघाचा विचार केला आणि विचार केला ना वामनजे संघावरती थोडासा तिसरा गोलंदाज थोडासा हॅवी ठरला. फक्त 3 धावा खर्च केल्या त्या गोलंदाजाने. प्रदीप या गोलंदाजाने अचूक गोलंदाजी केली. दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. मोसिम शेख पहा पहिला चेंडू मात्र फिरवलाय गंडिया बॉल भंडिया बॉल शेंडी फोड्या बॉल मैदानाच्या आतमध्ये. डॉट चेंडूची सांगता. मी तर म्हटलं होतं ना सातत्याने जेव्हा मी तो ना वामनजे संघ खेळत असताना ना अचूक टप्प्याची अचूक गोलंदाजी करत असताना 38 धाबीचं पाठलान करायचं आहे. हो पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात चांगला बॅटची हतली कडा आणि त्यानंतर मात्र चांगला क्षेत्ररक्षण पाहिलाय. शेवटच्या मुवमेंटला चेंडू स्टॉप केलाय तोपर्यंत मात्र सिंगलच्या माध्यमातून पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेलाय. जाऊन पोहोचलाय बिनबाद 11 या आकड्यावरती. उल्वे संघ पाहतो आपण सुरुवात मात्र शांत रीतीने सुरुवात केली आहे. त्याच प्रकारे मात्र वामनजे संघाने सुरुवात केली होती. पुन्हा एकदा सज्ज झालाय गोलंदाज आणि सिंगलच्या माध्यमातून ना स्ट्राईक सुद्धा रोटेट केली आहे. स्ट्राईकला आणण्याचं काम केलंय फलंदाज पाहतो आपण. ऐलेश म्हात्रेला पाहता आपण. डावक्यात त्याचा फलंदाज झेल उडाली आहे. क्षेत्ररक्षण नाहीये जवळपास. क्षेत्ररक्षण दूरवरनं आलाय तोपर्यंत मात्र चेंडू फेकलाय. सिंगल डाव. एक धाव मात्र कंप्लीट झाली. मैदानाच्या आतमध्ये एका धावेच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेला. जाऊन पोहोचला बिनबाद 12 या आकड्यावरती. 48 धावेचं पाठलान करायचं. आता समीकरणचा विचार केला मात्र 15 चेंडू शिल्लक असतील. 15 चेंडू मध्ये बनवायचे तब्बल 26 धावा. हो चांगला चेंडू कार्पेटच्या साईने जात असताना एक धाव तर वेगाने पूर्ण केले गेले. क्षेत्ररक्षण आलाय दूरवरनं चेंडू उचलेल फेकेल तोपर्यंत मात्र वेगाने 2 धावा पूर्ण केल्या गेल्यात. चांगला थ्रो पाहता आपण आणि सातत्याने विचार केला ना जेव्हा वामनजे संघ खेळतो ना तेव्हा मात्र रेग्युलर जे क्रिकेट खेळतात ना त्यांना लाजवेल असा क्रिकेट खेळत असताना वामनजे संघ पाहतो आपण. फिटनेस पाहता आपण सर्व खेळाडूंची ना आजच्या दिवसामध्ये विचार केला ना चांगल्याच मॅचेस मात्र प्रेक्षकांच्या भेटीस येतील. पुन्हा एकदा सज्ज झालाय मोसिम. हो चपराक शॉट पाहताय चाबूक शॉट पाहतोय. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. दुसऱ्या टप्प्यावरती चेंडू उचललाय फेकलाय तोपर्यंत मात्र चांगला क्षेत्ररक्षण काफेकी सुद्धा अचूक पाहता आपण. तोपर्यंत मात्र फक्त सिंगल धाव. एका धावेने मात्र रोखला जातोय गोलंदाजाच्या माध्यमातून. मोसिम मात्र गोलंदाजी काय अचूक करत असताना मोठे फटक्यापासून मात्र पूर्णपणे बांधून ठेवली आहे याची बॅट फलंदाजाची. टोटल पाहताय पुन्हा एकदा समीकरण 13 मध्ये बनवायचं तब्बल 23 धावा. या 23 धावा कंपल्सरी बनवायच्या आहेत. पुन्हा एकदा सज्ज झालाय. हो शॉर्ट बॉल होता पूल केला. क्षेत्ररक्षण आहे दूरवरनं येईल मात्र त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू आउट ऑफ द पार्क. ठोकला हा चौकार.
थँक्यू डीजेच्या माध्यमातून एक अप्रतिम संगीत पाहिला. 12 चेंडूचा खेळ संपलाय. आता समीकरणाचा विचार केला तर 12 चेंडूमध्ये बनवायचे 19 धाबा आणि स्कोर कार्ड वरती धाबा पाहता 19 धाबा लागल्या गेल्या. 38 धाबेचा पाठलान करायचा. चांगली गोलंदाजी राहिली. मी तर म्हणेन वामनजे संघाची शेवटच्या षटकामध्ये जाईल हा सामना, यात मात्र शंका नसेल. पण मी तर म्हणेन ना वामनजे संघाची गोलंदाजी अचूक आहे आणि फलंदाज पाहतो अजून जे सलामीला आलेलं फलंदाज अजूनही मैदानाच्या आतमध्ये. चला टाइम आला असेल यावरती लक्ष असू द्या. वामनजे संघ श्री मलंगड वामनजे संघ पाहता आपण आणि श्री मलंगडाची यात्रा सुद्धा पाहता आपण 12 तारखेला पालखी मात्र पाहता मच्छिंद्रनाथाची श्री मलंगडावरती. आणि मलंगडाचा विचार केला ना रोपेचा काम मात्र सक्सेसफुल झालाय. रोपे मात्र काही दिवसामध्ये चालू होईल. गोलंदाज सज्ज झालाय. गोलंदाजी मार्कवरती प्रवीण पाटीलचा वापर केलाय. स्ट्राईक एंडला फलंदाज सज्ज झालाय. प्रदीपला पाहता आपण हो रिव्हर्सच्या माध्यमातून चांगला फटका पाहिलाय. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी चांगला क्षेत्ररक्षण. एका ऍक्शन मध्ये चेंडू उचललाय फेकलाय तोपर्यंत मात्र सिंगलच्या माध्यमातून पुन्हा एकदा स्ट्राईक रोटेट झाली. स्ट्राईकला आणण्याचं काम केलंय फलंदाज पाहतो आपण. डावखरे त्याचा फलंदाज अहिलेश म्हात्रे या फलंदाजाला पुन्हा एकदा फिल्डिंग डिपार्टमेंट मध्ये थोडासा चेंजिंग करत असताना पाहतो श्री मलंगड वामनजे संघ. आणि संघर्ष मात्र करण्याचं जाणतोय श्री मलंगड वामनजे संघ. शेवटच्या मुवमेंट मध्ये मात्र सामना सोडणारा नाही हा संघ. टोटल पाहिला 20 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. आता समीकरणाचा विचार केला 11 मध्ये बनवायचे तब्बल 18 धावा. या 18 धावा कंपल्सरी बनवायच्या आहेत. उल्वे ह्या संघाला सलामी जोडी अजूनही मैदानाच्या आतमध्ये पाहता आपण सज्ज आहे. चला टाइम अलर्ट यावरती लक्ष असू द्या. संघ पुन्हा एकदा सज्ज झालाय. गोलंदाजी मार्कवरती प्रवीण पाटील. स्ट्राईक एंडला फलंदाज अहिलेशला पाहता आपण हो फिरवलाय चेंडू. गांडिया बॉल भोंदिया बॉल शेंडी फोड्या बॉल म्हटलं जातो ना. सासू असली मेवणी फसली आणि बायकोनीच ती बघतच बसली असा पहिला पण हा चेंडू डॉट चेंडूची सांगता. पुन्हा एकदा सज्ज झालाय गोलंदाज प्रवीण पाटील. हा गोलंदाज हो पुन्हा एकदा फसवा चेंडू टाकलाय ना. अपील सुद्धा पंचांकडे केली जाते आणि थोडासा लाईन मिस केली आणि पंच आमचं पाहत आहे संदीप पालकर सर. सातत्याने मात्र लेग बायच्या स्वरूपात ही सिंगल आली. सिंगलच्या माध्यमातून पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेला. जाऊन पोहोचलाय 21 या आकड्यावरती. आदरणीय माजी सरपंच कृष्णा शेठ पाटील यांचं आगमन झालंय. पडगे स्पर्धेच्या वतीने आपला सरसे स्वागत. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. रंगस्थितीमध्ये सामना पाहतो आपण. एका साईडला श्री मलंगड वामनजे संघ त्याच्या अगेन्स्ट फाईट करत असताना उल्वे हा संघ पाहतो आपण. पुन्हा एकदा सज्ज झालाय गोलंदाज. काय गोलंदाजी केली. अचूक टप्प्याची अचूक गोलंदाजी. हो यावेळेस मात्र बॅटच्या रडार मध्ये चेंडू. काल्या बाबलीचा हिरवा पाला. दूर मारेगा षटकार लेकिन झुकेगा नहीं साला. ठोकला षटकार. दबाव मात्र निर्माण झाला होता. त्यानंतर मात्र थोडासा ओव्हर पिच होता हा चेंडू. त्याला फेकून दिलाय फलंदाजाने षटकारासाठी. टोटल पाहिली या षटकाराच्या मदतीने धावपटलावरती धावा लागल्या गेल्यात. 27 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. आता समीकरणाचा विचार केला मात्र चेंडू शिल्लक असतील 8 आणि 8 मध्ये बनवायच्या 11 आणि 11 धावा कंपल्सरी बनवायच्या आहेत. समीकरणाचा विचार केला 8 मध्ये बनवायच्या 11 धावा कंपल्सरी बनवायच्या आहेत. चांगला फटका पाहिला पण काय ताकदीचा वापर होता आणि पूर्णपणे या चेंडूवरती ताकद झोकून दिली होती फलंदाजाने. पुन्हा एकदा सज्ज झालाय. पुन्हा एकदा सज्ज झाला गोलंदाज. हो पाहिला जाईल चेंडू मात्र यॉर्करचा वापर केलाय. हा यॉर्करचा वापर आणि हा चेंडू मात्र म्हटला जातोय ना काय गोलंदाजी. सातत्याने ऍक्शन रिप्ले मध्ये पाहताय काय चेंडू मात्र प्रॉपर यॉर्करचा वापर होता.
डॉट चेंडूची सांगता जेवढे जेवढे डॉट चेंडू येईल ना तेवढं मात्र संघावरती प्रेशर निर्माण होईल. पुन्हा एकदा समीकरण चेंज झालाय. 7 चेंडू शिल्लक असतील. 7 मध्ये बनवायच्यात 11. पुन्हा एकदा सज्ज झालाय. हो पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. हो चांगला जजमेंट आणि झेल टिपलाय. कहानी में ट्विस्ट लैला के शादी में लपड़ा और मजनू इतना नाचा के साला लंगड़ा हो गया. झटका क्रमांक पहिला लागलाय. पहिला घडीगारात पहिला हादरा. पहिली 7.5 निष्ठ पणवती अपशगुन. पहिलं लपडं पाठीमाग. थँक्यू. पा वावंजाचे रवी कातकरी सुद्धा या मॅचचा आनंद घेत आहेत. या स्पर्धेच्या वतीने रवी आपला सहर्ष स्वागत असेल. आदरणीय कृष्णा पाटील साहेबांचं आगमन झालं. या स्पर्धेच्या वतीने आपला सहर्ष स्वागत. आणि त्याच्या सुप्त पाहता आदरणीय केटी भोईर साहेबांचा आदरणीय केटी भोईर साहेबांचं आगमन झालं. स्पर्धेच्या वतीने आपला सहर्ष स्वागत. आता समीकरण चेंज झालंय. मात्र मैदानाच्या आतमध्ये चेंडू शिल्लक असतील 6 आणि 6 मध्ये बनवायच्या 11. 38 धावेचं पाठलान करत असताना पाहतोय मैदानाच्या आतमध्ये सामना येऊन ठेपलाय शेवटच्या षटकामध्ये. वावंजे संघाचा विचार केला ना पलटवार करणं जानती है आणि मैदानाच्या आतमध्ये पाहिलं आपण पलटवार केलाय. नवीन गोलंदाज पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती अशफाक शेख या गोलंदाजाचा वापर केलाय. अजूनही जो विचार केला ना जो सलामी लावलेला फलंदाज पाहतो आपण मैदानाच्या आतमध्ये डावखिळा त्याचा फलंदाज ऐलेश मात्रे. पूर्णपणे जबाबदारी असेल ऐलेश मात्रे या फलंदाजावरती आणि ही जबाबदारी मात्र खांद्यावरती उचलावी लागेल. 6 मध्ये बनवायच्यात 11 आणि 11 धावा कंपल्सरी बनवायच्यात. आता मात्र विचार केला ना डीबी भाई मात्रे पाहता आपण या मॅचचा मात्र आनंद घेत असताना लाईव्हच्या माध्यमातून 200 किंग पाहता आपण वामनजेचे मात्र सरपंच सुद्धा आहेत. या स्पर्धेच्या वतीने आपला सरचे स्वागत साहेब. समीकरणचा विचार केला 6 मध्ये बनवायच्या 11 धाबा कंपल्सरी बनवायचे. टाइम अलर्ट असेल यावरती लक्ष असू द्या. वामनजे संघ वेळ कमी खर्च करा आणि यानंतर सामना चला दोन्ही संघांनी मात्र तयार राहा. 6 मध्ये बनवायच्या 11 धाबा कंपल्सरी बनवायच्यात. गोलंदाज सज्ज झालाय गोलंदाजी मार्कवरती. हो चांगला चेंडू यॉर्करचा वापर म्हटलं जातो ना नांडा ना शेंडा डायरेक्ट यॉर्कर आणि तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते. गोलंदाजाने रेपर केला. हा रिव्ह्यू घेतला गेलाय. फलंदाजाने हा रिव्ह्यूचा वापर केला गेलाय. लाईव्हच्या माध्यमातून दूध का दूध और पाणी का पाणी पाहिला जाईल आणि हा चेंडू मात्र पहिला तर फेड डिलिव्हरी परफेक्ट यॉर्कर पाहत आपण. काय यॉर्कर होता पहा. रायगडचा टायगर विश्वास पाटील साहेबांचं आगमन झाला आणि यानंतर मात्र साहेबांना खेळत असताना पाहता आपण दमदार 6 चेंडू मध्ये 6 षटकार मारण्याचा आणि 12 चेंडू मध्ये 12 षटकारही मारण्याचा विक्रम पाहता आपण. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा सामना रंगस्थितीमध्ये निर्माण झाला. हो चांगला फटका पाहताय. चप्रॉक शॉट यावेळेस मात्र पाहिला गेला तर चेंडू आउट ऑफ द पार. चेंडू जाईल माटी हिट. हा षटकार आणि षटकार मात्र हात दबाव जो निर्माण झाला होता त्या दबावाला मात्र झुगारून दिलाय. ठोकलाय लांबच लांब हा षटकार. पहा आता विचार केला ना जो प्रेशर निर्माण झाला होता तो मात्र झुगारून दिलाय. आता समीकरणाचा विचार केला 4 मध्ये बनवायच्यात या 5 आणि या 5 धाबा कंपल्सरी बनवायच्या आहेत. टोटल 5 आहे धावपटलावरती धाबा लागल्यात 33 धाबा. आता मात्र श्री मलंगड वावंजे संघाला टीम मीटिंग पाडण्यास भाग पडलाय. हा मोठा फटका पाहिला. का मी सलामीला आलोय त्याचं जिवंत उदाहरण दिलंय. या फलंदाज पाहतोय ऐलेश मात्रे. हा फलंदाजाने काय फटका होता. फटक्यामध्ये ताकद सुद्धा तेवढीच होती. आता समीकरणाचा विचार केला 4 मध्ये बनवायच्यात 5 आणि 5 धाबा कंपल्सरी बनवायच्या आहेत. पुन्हा एकदा सज्ज झालाय गोलंदाजी मार्कवरती. हो यॉर्करचा वापर क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. एका टप्प्यावरती चेंडू उचललाय फेकलाय.
तोपर्यंत मात्र सिंगल आणि सिंगलच्या माध्यमातून स्ट्राईक सुद्धा रोटेट झाली आहे. स्ट्राईकला पाहतो आपण पुन्हा एकदा फलंदाज सज्ज झालाय किरण पाटील. समीकरणचा विचार केला 3 मध्ये बनवायचे आहेत 4 आणि या 4 धावा कंपल्सरी बनवायचे आहेत. 5 शेवटच्या क्षणापर्यंत मात्र संघर्ष करेल श्री मलंगड वामंजे संघ. कारण काही मी स्पर्धा पाहिल्यात आणि काही मॅची मात्र पाहिल्यात श्री मलंगड वामंजे संघाच्या माध्यमातून. पुन्हा एकदा सज्ज झालाय 3 मध्ये बनवायचे आहेत तब्बल 4 धावा कंपल्सरी बनवायचे आहेत. हो यॉर्करचा वापर पाव विचार केला ना टप्पा पडल्यानंतर डीपच राहिलाय. कदाचित विकेट किपरने या चुका केल्यात आणि धोक्याची घंटा होती. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न थोडासा मिस झालाय. मी तर म्हणेन पहा विकेट किपरला नेमच नसेल. मी तर म्हणेन थोडासा डीप राहिला होता चेंडू. सिंगल कंप्लीट झाली आहे. सिंगलच्या माध्यमातून पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेला जाऊन पोहोचलाय 35 या आकड्यावरती. आता समीकरणचा विचार केला 2 मध्ये बनवायच्या 3 आणि या 3 धावा कंपल्सरी बनवायच्या आहेत. पहा स्पर्धेचा नियम पाहता आपण. ड्रेसिंग कंपल्सरी चेसिंग सुद्धा कंपल्सरी असेल. 2 मध्ये कंपल्सरी बनवायच्या 3. आता मात्र दोन्ही संघाच्या फास्टला मात्र फास्टफूस करत असतील. पहा प्रेक्षकांना विनंती असेल दोन्ही संघासाठी मात्र एकदा दोऱ्या टाळ्या झाल्या पाहिजे मित्रांनो. चांगला स्पर्धा पाहता आणि मॅच मात्र तेवढीच रंगस्थितीमध्ये पाहतो आपण. एका साईडला श्री मलंगड वामंजे संघ त्यांच्या अंगेस फाईट करत असताना संघ पाहतो आपण. उल्वे संघ 2 मध्ये बनवायच्या 3. हो चांगला चेंडू एक धाव तर वेगाने पूर्ण केले गेले. दुसरीचा प्रयत्न होईल का हा प्रश्न पडलाय. थोडासा लेझी क्रिकेट पाहतो आपण. तोपर्यंत मात्र या 2 धावा कंप्लीट झाल्यात मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र समीकरणचा विचार केला येऊन ठेपला 1 चेंडू आणि 1 धाबीची गरज मैदानाच्या आतमध्ये. 38 धाबीचं पाठलाग करत असताना मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करत असताना श्री मलंगड वामंजे संघ पाहतो आपण फाईट देत असताना 1 चेंडू आणि 1 धाबीची गरज. ही 1 धाव कंपल्सरी बनवावी लागेल. आता मात्र दोन्ही संघाच्या मात्र फास्टफूस करत असतील. कालजाचे ठोके चुकांवर सामना पाहतो आपण मैदानाच्या आतमध्ये. श्री मलंगड वामंजे संघाचे पंच मात्र काही नियम आहेत आणि ते नियम मात्र सांगत असताना मैदानाच्या आतमध्ये 1 चेंडू आणि 1 धाबीची गरज मैदानाच्या आतमध्ये पाहतो आपण. रांगा स्थितीमध्ये सामना. आज सामना आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो दोन्ही संघासाठी. काय सामना रंगलाय मैदानाच्या आतमध्ये. या स्पर्धेची पहिली रात्र आणि पहिल्या रात्रीचा हा दुसरा सामना पाहता आपण रंगा स्थितीमध्ये. 1 चेंडू आणि 1 धाबीची गरज. चला थोडा स्पीडअप करा म्हणजे संगत विनंती असेल आपल्याला. लाजबाब पाहतोय ही मॅच मात्र रंगस्थितीमध्ये. 1 चेंडू 1 धाबीची गरज मैदानाच्या आतमध्ये. श्री मलंगड वामंजे संघ त्याच्या आगे फाईट करत असताना उल्वे संघ पाहतो आपण. काय रंगस्थितीमध्ये सामना. चला वामंजे संघ थोडासा स्पीडअप करा टाइम अलर्ट असेल आणि यानंतर दोन्ही संघाच्या संघटकाला विनंती असेल यानंतर सामना आपण रेडी राहा. चला स्पीडअप करा यावरती लक्ष असू द्या. वामंजे संघ 1 चेंडू 1 धाबीची गरज मैदानाच्या आतमध्ये पाहतो. रंगस्थितीमध्ये सामना. दोन्ही संघाच्या मात्र फास्टफूस करत असतील. कोण संघ जिंकेल कोण संघ हरेल यावरती मात्र पाहिला गेला तर दोन्ही पंचांच्या माध्यमातून पुन्हा एकदा डिस्कशन आणि सातत्याने मात्र पंचांवरती खूप दबाव असतो. आणि वॉर्निंग असेल मात्र आणि काही नियम असतील. आदरणीय आमचे संदीप पालकर सर मात्र सातत्याने मात्र खेळाडूंना मात्र सूचना करत असताना चला स्पीडअप करा यावरती लक्ष असू द्या. वामंजे संघ का उशीर करताय आपण. चला 1 चेंडू मध्ये बनवायचे 1 धाव आणि 1 धाव रोकेल का गोलंदाज पाहतोय. गोलंदाजी मार्गवरती सज्ज झालाय. अशफाक शेख स्ट्राईक एंडला फलंदाज. डाव क्रिया त्याचा फलंदाज. जो सलामीला आलेला फलंदाज आईलेश हा फलंदाज ज्याच्या बॅट मध्ये 1 षटकार सुद्धा पाहिला आपण. 1 मध्ये बनवायचे 1. चला पंचाचा गेम स्टार्ट. 1 मध्ये 1 धाबीची गरज. गोलंदाज सज्ज झालाय. गोलंदाजी मार्कवरती. हो टॅपिंग क्रिकेट पाहतोय. कदाचित प्रश्न निर्माण झाला होता मात्र सामना गमावलाय श्री मलंगड वामंजे संघाने. हार्ड लक.
या ठिकाणी मात्र उलवे संघाने मात्र बाजी मारली. पहा चेंडू ऍक्शन प्ले मध्ये पाहता टॅपिंग क्रिकेट पाहता या कदाचित गलीमध्ये थोडासा फिल्डिंग पाहिली आपण. तर या दरम्यान आपण सन्माननीय कृष्णा पाटील साहेब उपस्थित आहेत त्यांचा आपण सदिच्छा सन्मान करूया मंचावरती. त्यांना विनंती करेन की आपण यावं. चला लाईनअप करा दोन्ही टीम सेकंड करा आणि त्यानंतर मैदानातून बाहेर या. खेळाडूंना विनंती असेल लाईनअप करायचं आहे आणि दोन्ही संघाने हस्तांदोलन करून घ्या आपण. आणि या मॅचचा हिरो ठरलाय प्रदीप खारकर ज्याने मात्र दमदार गोलंदाजी केली आणि फलंदाजी मात्र अचूक राहिली होती. तर या दरम्यान बेतोडेचे सदाशिव पाटील उद्योजक आणि त्याचबरोबर राजेश भोईर आपण मंचावरती यावं.